नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतो इयत्ता 8वी वरती आणि 8वी गणितातलं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे परिमेय आणि अपरिमेय संख्या। यामधला सराव संच 1.4 आपण बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.1, 1.2 आणि 1.3 वर चर्चा केली। अगोदरच्या व्हिडिओज जर तुम्ही नसतील बघितल्या तर काळजी करू नका, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आधीच्या व्हिडिओ बघू शकताय, आधीचे सराव संच बघू शकताय। तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करेल, नवीन असाल मित्रांनो चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राइब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। तर जाऊयात पुढे। बघा मित्रांनो, वर्गमुळात 2 ही संख्या संख्या रेषेवर दाखवलेली आहे। आता इथं वर्गमुळात 2 ही संख्या बघा, इथं तुम्हाला संख्या रेषेवर दाखवलेली दिसते। ओके, इथे संख्या रेषेवरती दाखवलेली आहे। यस, तर आपल्याला काय करायचं, त्या आधारे वर्गमुळात 3 ही संख्या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी खाली कृतीच्या पायऱ्या दिल्या, त्या पायऱ्या फक्त आपल्याला इथं पूर्ण करायच्या आहेत। आता या ठिकाणी जर आपण नीट विचार केला, संख्या रेषेवर क्यू हा एक बिंदू आहे बघा, क्यू हा बिंदू इथं आहे। ओके, त्याच्यानंतर इथं आपल्याला दिलंय की क्यू बिंदूपाशी एक लंब रेषा काढली आहे, त्या रेषेवर 1 एकक लांबी दर्शवणारा बिंदू आर घेतलेला आहे। म्हणजे इथून एक लंब रेषा दर्शवलेली आहे आणि 1 एकक लांबी असलेला आर बिंदू, म्हणजे ह्याची लांबी किती बाबा, 1 एकक आहे, बरोबर। आणि ही ओ आणि क्यू ही जी लांबी आहे ती किती आहे बाबा, वर्गमुळात 2 आहे, कारण इथं वर्गमुळात 2 पर्यंत आलंय, म्हणजे ही जी लांबी तुमची ती असणार आहे वर्गमुळात 2 असणार आहे, 1 नंतर वर्गमुळात 2। ओके, आता मला काय करायचंय, या ठिकाणी लक्षात घ्या, ओ आर जोडल्यामुळे ओ आर क्यू, ओ आर आणि क्यू हा एक काटकोन त्रिकोण तयार झाला बघा, हा एक काटकोन त्रिकोण तयार झालाय। आणि आपलं टार्गेट काय आहे, आपल्याला काय काढायचं आहे, ओसी काढायचं। काय काढायचं इथे, ओ आणि सी एवढं अंतर। आता ओसी म्हणजे आता ओ आणि आर हा जो कंस आहे हाच खाली आलेला आहे, म्हणजे जेवढं ओ आर चं माप असणार आहे तेवढंच ओसी चं माप असणार आहे। ओके, मग आपण या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओ आर काढू आणि जेवढं ओ आर आहे तेवढंच ओसी असणार आहे, बरोबर। आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय येतं, ओ आर चा वर्ग बरोबर ओ क्यू चा वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग, हे सूत्र बघा, पायथागोरसच्या प्रमेयाचं हे सूत्र आहे बघा, ओ क्यू वर्गमुळात 2 आहे, ओ क्यू वर्गमुळात 2 आहे आणि क्यू आर 1 आहे बघा, ही क्यू आर 1 आहे। पायथागोरसच्या प्रमेयाचं सूत्र लिहिलं, ओ आर चा वर्ग बघा, ह्या कर्णाचा वर्ग ओ आर चा वर्ग बरोबर ओ क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग, बघा ओ क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग। आता बघा ओ क्यू किती आहे, वर्गमुळात 2, इथं लिहा वर्गमुळात 2चा वर्ग आणि क्यू आर किती 1 आहे, 1चा वर्ग, वर्गमुळात 2चा वर्ग 2 आणि 1चा वर्ग 1, 2 आणि 1 किती होतं 3, म्हणजे इथं किती आलं 3, म्हणजे ओ आर चा वर्ग 3। मग ओ आर किती आले, याचं वर्गमूळ किती, 3चं वर्गमूळ वर्गमुळात 3, ओ आर किती आले बाबा तुमची, वर्गमुळात 3 आले। म्हणजे एवढाच भाग या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे, या व्यतिरिक्त इतर दुसरं या ठिकाणी इथं काहीच नाही करायचं। एकदम हा प्रश्न जो आहे तो खूप सोपा आहे। मी थोडासा बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता। तर या प्रश्नाला ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न म्हणतात, कृतीवर आधारित प्रश्न म्हणतात। तर कृतीवर आधारित प्रश्न जे आहेत हे सुद्धा आपल्याला परीक्षेला येत राहतात बऱ्याचदा, त्यामुळे या प्रकारच्या प्रश्नांची सुद्धा आपल्याला तयारी करायची आहे। तर या ठिकाणी आता पटकन पुढे जाऊ, पुढचा पण प्रश्न बघू, पण बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी आपली व्हिडिओ बघतायत, तर त्यांना रिक्वेस्ट आहे, तुम्ही व्हिडिओ बघतायत पण लाईक कमी आहे, पण या व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि ज्यांनी चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा। आणि जर तुम्ही सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मीडियमला असाल आणि अजूनपर्यंत आणि तुम्हाला याच व्हिडिओ आपल्या इंग्लिश मधून बघायचे असेल तर काळजी करू नका, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या व्हिडिओज इंग्लिश मधून बघू शकताय, ठीक आहे, आपल्या दुसऱ्या चॅनलवरती जाऊन। तर जाऊयात पुढे। हा पुढचा प्रश्न खूप सोपा आहे, पण आता माझ्याकडे सध्या आहे ना इथे कर्कटक किंवा माझ्याकडे साहित्य नाहीये, पण मी तुम्हाला फळ्यावर समजून सांगतो की वर्गमुळात 5 ही संख्या संख्या रेषेवरती आपल्याला दाखवायची आहे। मग संख्यावर रेषेवर दाखवत असताना ना इथे कुठेतरी आपण समजा एक पॉइंट घेतला 0, इथं हा 0 घेतला आपला, ओके, आणि त्याला काही नाव द्या तुम्ही, हा 0 घेतला। 0 घेतल्यावर ना इथे एक ठराविक 1 एकक अंतर घ्यायचं, इथे एक बिंदू घेतला, इथे एक पॉइंट घेतला, इथे 1 दिलं। आता हे अंतर किती घ्यायचं, 0 ते 1 मधलं हे जे अंतर आहे, तर हे अंतर तुम्ही अंदाजे साधारणतः बघा 1 सेंटीमीटर घ्या, शक्यतो 2 सेंटीमीटर घ्या हे अंतर, पण देताना 1 एकक असं नाव द्या, किंवा 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर कितीही घेतलं असेल, पण ह्याला नाव देताना आपण 1 दिलं, कारण 1 एकक एवढं अंतर आपण या ठिकाणी गृहीत धरलेलं आहे, ठीक आहे। आता हे घेतल्यानंतर मला वर्गमुळात 5 ही संख्या दाखवायची आहे। आता वर्गमुळात 5चा जर विचार केला तर बघा 1 नंतर
एवढंच अंतर घेऊन तुमच्याकडे आणखी एक संख्या येईल 2, किंवा मी तुम्हाला 2 ट्रिक सांगतो. ठीक आहे, चला पहिली एक पद्धत सांगतो. इथून एक लंब टाका, असा एक लंब टाका. आता हा लंब टाकताना कसा टाका, तुमचं जे कोन मापक असतं अशा प्रकारे बघा, आपलं कोन मापक असतं. या कोन मापकावर इथं 90 मापाचा असा कोन येतो. तो कोन इथं धरा, 90 मापाच्या कोनावर इथं एक एक बिंदू घेऊन असा जोडा, म्हणजे 90 मापाचा कोन झाला पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय की बघा, हे जे तुमचं हे अंतर आहे 0 आणि 1 पर्यंतचं, एवढंच अंतर घ्यायचं कंपासमध्ये. 0 ते 1 पर्यंतच अंतर घ्यायचंय आणि तेवढंच अंतर घेऊन काय करायचं, इथं ठेवून एक कंस मारायचा. म्हणजे हे अंतर आणि हे अंतर तुमचं सारखंच आलं पाहिजे. बरोबर. याला काहीतरी नाव द्या, पी क्यू आर काहीतरी नाव या बिंदूला आपण देऊ शकतो. म्हणजे हे जेवढं अंतर आहे ना तेवढंच अंतर पाहिजे. ओके. आणि त्याच्यानंतर काय करा, याला जोडा वाटलं, हा एवढा भाग काय करा, जोडून टाका. याला जोडल्यानंतर आपल्याला काय करायचंय, याला जोडलं की आता एक कंपासचं टोक, आपल्याकडे कंपास असतं, असं कर्कट कंपास असतं, तर त्या कंपासचं एक टोक इथं ठेवायचंय ओ या शून्यावरती, आणि एक टोक पी वर ठेवायचं आणि इथं ठेवून एक कंस मारून घ्यायचा. असा हा कंस मारल्यावर इथं काय मिळणार आहे, 1 म्हणजे वर्गमुळात 1, इथं मिळणार वर्गमुळात 2 ही संख्या. बरोबर. आता वर्गमुळात 2 नंतर वर्गमुळात 3 मिळेल, वर्गमुळात 4 मिळेल आणि मग वर्गमुळात 5. मग इथून परत एक असा लंब टाकायचा, मगाशी म्हटलं तसंच, आणि परत हे एवढंच अंतर घ्यायचं. लंब टाकल्यानंतर काय करायचं, हे एवढंच अंतर इथं घ्यायचं आणि एक कंस मारायचा. हा कंस मारला, परत हा ओ आणि 0 आणि याला जोडायचं. याला जोडल्यानंतर 0 आणि आता अंतर किती घ्यायचं मित्रांनो, याला जोडल्यानंतर 0 आणि इथपर्यंत अंतर घ्यायचं. या बिंदूपर्यंत 0 वर एक कंपासचं टोक ठेवायचं आपल्याकडं आणि एक कंपासचं टोक इथं ठेवून एक मस्त कंस मारून घ्यायचा. हा कंस मारला, इथं काय मिळाले, वर्गमुळात 3 मिळाले. बरोबर. त्याच्यानंतर वर्गमुळात 4 मिळतील आणि मग वर्गमुळात आपल्याला काय मिळतील, 5 मिळतील. ओके. आता परत 3 वरून एक असा लंब टाकायचा मस्त. हा लंब टाकला, हा लंब टाकल्यानंतर परत काय करायचं बाबा, हा 0, हा लंब टाकल्यानंतर हे एवढंच अंतर घ्यायचं, हे जे 1 आहे एवढंच अंतर, एवढंच सेम अंतर घेऊन एक कंस मारायचा आणि हा 0 आणि याला जोडून टाकायचा. आणि परत इथं 0 वर एक कंपासचं टोक ठेवायचं आणि एक कंपासचं टोक आपलं पेन्सिलचं इथं ठेवून इथून असा मस्त कंस मारून घ्यायचा. इथे काय मिळाले, -4, -3 नंतर आपल्याकडे काय मिळाले, -4. आता -4 वर्गमुळात, सॉरी वर्गमुळात 3 नंतर वर्गमुळात 4, वजा नाही तर तिथं वर्गमुळात बोलायचं होतं, चुकून वजा आलं. तर वर्गमुळात 3 नंतर वर्गमुळात 4 आले. परत इथून एक आपण लंब टाकूयात, परत इथून मस्त असा एक लंब टाकू, याच्यानंतर आपल्याला वर्गमुळात 5 मिळतील. हा लंब टाकल्यानंतर हे एवढंच अंतर मस्त मोजायचं आणि इथून एक कंस मारायचा आणि याला जोडून घ्यायचं असतं. बरोबर. याला जोडून घ्यायचं. याला जोडल्यानंतर आपल्याला काय करायचं, 0 आणि इथपर्यंतचं अंतर घेऊन एक कंस मारायचा आणि इथं काय मिळाले, आपले वर्गमुळात 5 मिळाले. बरोबर. वर्गमुळात 5 मिळाले. आता हे वर्गमुळात 5 काढण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी केल्या. आता याच्यानंतर मग तुम्हाला वर्गमुळात 7 असेल तर वर्गमुळात 6, 7 अशा गोष्टी दाखवू शकताय. आता वर्गमुळात 5 जर तुम्हाला डायरेक्ट आणखी दुसरी पद्धत काय सांगतो बघा, इथं 1 म्हणजे वर्गमुळात 1 असतं आणि वर्गमुळात 4 म्हणजे काय असतं, 2 असतं. म्हणजे तुम्ही एक बिंदू घेतला, मग 2 घेतले आणि नंतर डायरेक्ट 5 काढू शकताय. ही एक मेथड झाली. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही काढू शकताय. शाळेतल्या शिक्षकांनी कदाचित ही एक मेथड सांगितली असेल. आणि दुसरी एक पद्धत सांगतो, दुसरी एक सांगतो मेथड, दुसरी एक सांगतो. आता ह्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. आता दुसरी एक आयडिया सांगतो, त्याच्यात पटकन होतं. समजा मी इथं 0 घेतला ना, 0 घेतल्यानंतर इथे एक ठराविक अंतर घेतलं आणि इथे एक बिंदू घेतला. 1 नंतर मी काय करतो, तेवढंच अंतर घेऊन 2 घेतो. आता हे 2 म्हणजे काय असतात, वर्गमुळात 4 असतात. बरोबर ना. आणि वर्गमुळात 4 नंतर वर्गमुळात 5 मिळणार. म्हणजे 1 घेतला, 2 घेतलं आणि त्याच्यानंतर मी काय करणार बाबा, एक असा लंब टाकणार. माहितीये मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं, असा लंब टाका. 2 मधून लंब टाकला. 2 मधून लंब टाकल्यानंतर आता हे अंतर माहितीये, हे किती आहे, हे किती, दोन्ही पण सेम अंतर आहे. तेवढंच अंतर घेऊन एक कंस मारायचा सेम. हे पण अंतर तेवढंच पाहिजे बाबा, हे 1 एकक, हे 1 एकक, तेवढंच अंतर घेऊन कंस मारला. समजा याला नाव दिलं पी. आता 0 आणि पी ला जोडायचं. आता वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात 4, त्याच्यानंतर वर्गमुळात 5 येणार. मग 0 वर इथं कंपासचं एक टोक ठेवायचं, एक पी वर ठेवून एक मस्त कंस मारायचा. म्हणजे इथं झाले तुमचे वर्गमुळात 5. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला वर्गमुळात 5 पटकन दाखवता येऊ शकतात. ठीक आहे. आता अशाच प्रकारे मी तुम्हाला सांगतो की वर्गमुळात 7 ही संख्या दाखवायची आपल्याला. बरोबर. आता वर्गमुळात 7 ही वर्गमुळात 5 नंतरच दाखवता येईल. वर्गमुळात 5 नंतर वर्गमुळात 6 येतील आणि मग वर्गमुळात 7 येतील. आता समजा इथं आपला एक पॉइंट घेतला 0, त्याच्यानंतर इथं आपण घेतला 1, त्याच्यानंतर इथं आपण पॉइंट घेतला 2. बरोबर. 1, 2 म्हणजे वर्गमुळात 4. मग वर्गमुळात 4 नंतर वर्गमुळात 5 मिळतील, मग वर्गमुळात 6 मिळतील आणि मग वर्गमुळात 7.
ओके, आता आपण पट्टापट काढूयात. बघा काय करायचं, हे जेवढं अंतर आहे इथून एक लंब टाकायचा मस्त. आता हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स घेऊन मस्त आपला एक कंस मारायचा छानपैकी. हे एवढं डिस्टन्स घेऊन एक छानपैकी कंस मारायचा आणि याला छान असा जोडायचा. जोडल्यानंतर याला नाव दिलं काहीतरी, ओ आणि पी एवढं अंतर घेऊन एक कंस मारला. हा कंस मारल्यानंतर वर्गमुळात 2 म्हणजे काय असतं, वर्गमुळात 4 असतं. बरोबर, मग वर्गमुळात 4 नंतर आपल्याला काय मिळेल, वर्गमुळात 5 मिळेल. बरोबर, मग इथून परत एक लंब टाकायचा. टाकला, लंब टाकल्यानंतर एवढंच अंतरावरती एक कंस मारायचा. मारला, 0 आणि याला जोडून टाकायचा आणि एक शून्यावर कंपासचं टोक ठेवायचं, एक कंपासचं टोक पी वर ठेवायचं आणि कंस मारायचा. वर्गमुळात 5 नंतर मला काय मिळणार, वर्गमुळात 6 मिळणार. आता मला वर्गमुळात 7 काढायचे. परत इथून एक लंब टाकला, हे जेवढं अंतर आहे मस्त लंब टाकायचा. हे जेवढं अंतर आहे तेवढं अंतर घेऊन कंस मारला, याला जोडून टाकला आणि इथून एवढं अंतर घेऊन एक कंस मारून घेतला आणि इथं आले आपले वर्गमुळात 7. तर अशा प्रकारे आपण वर्गमुळात 7 संख्या रेषेवर दाखवू शकतो. आता माझ्याकडे काही साहित्य नव्हतं, पण मी सांगण्याचा प्रयत्न केला. वाटलंच तर मी नंतर एक व्हिडिओ बनवेल मस्त कागदावरती व्यवस्थित पेन्सिल आणि कंपास घेऊन ते सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, तर आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. आज आपण हे पहिलं प्रकरण जे आहे ते आपलं कंप्लीट केलेलं आहे. पहिलं प्रकरण परिमेय आणि अपरिमेय संख्या, यातले सगळे सराव संच आपले झालेत. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या प्रकरणाला चर्चा करूया. तुर्तास इथेच थांबू. बाय सर्वांना. जाता जाता चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.